नगराध्यक्ष, सर्व निवडून आलेले नगरसेवक, नगरसेविका, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ, त्याचबरोबर शिवराम भाऊ, भाई नरेंद्र शेठ, ज्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडत आहे ते आदरणीय किशोर भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य नेते, संघटनेचे आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वांच्या वतीने आदरणीय किशोरभाईंचं आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा असलमबाई आपलाही मनापासून स्वागत या ठिकाणी करते। खरं तर बऱ्याचशा कालावधीपासून या संबंध विभागामध्ये आदरणीय तटकरे साहेबांची, अनिकेतबाईंची, आमच्या सगळ्यांचीच त्यानिमित्ताने इच्छा होती की या संबंध भागाचा एक जाहीर मेळावा त्या ठिकाणी व्हावा, पण तो जाहीर मेळावा आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर एक भव्यदिव्य पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने असेल असं क्वचित आणि किंचितही आम्ही काही दिवसांपर्यंत विचार केलेला नव्हता। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेतबाईंनी आदरणीय तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत या निमित्ताने बैठका त्या ठिकाणी आयोजित केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला त्यानिमित्ताने आपण लागलो होतो, ज्याचा उल्लेख आदरणीय किशोरभाईंनी या ठिकाणी केला। जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यासोबत सहकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। मी अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी विराजमान झाली तरी काम करत असताना कुठेही आम्ही एकमेकांसोबत मनभेद कधी ठेवले नाही, कधी विरोधी भावना ठेवली नाही। मला या निमित्ताने पक्षाच्या माझ्या सगळे पदाधिकारी इथले असतील, शिवराम भाऊ असतील, भाईसाहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र शेठ असतील, आमचे विभागाचे अध्यक्ष संतोषजी असतील, सगळ्यांचे सुद्धा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करायचा आहे आणि आभार मानायचे आहेत की पक्षवाढीचा ज्या वेळेला विषय येत असतो त्यावेळेला आपण सर्वच संघटित असतो, याचं एक उदाहरण या नागोठणे विभागाने नक्कीच या ठिकाणी दिलेलं आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने नूतन अशा या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानत असताना आजचा हा पक्षप्रवेश सोहळा आदरणीय दादांच्या हस्ते त्या ठिकाणी होत आहे। काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी पहिल्यांदा आदरणीय तटकरे साहेबांचे सहकारी म्हणून काम केलं ते असलमबाई असतील, रमेशजी मोरे असतील। सुरुवात खरं तर दिदी आपण त्या ठिकाणी केली, राजूदादांनी केली, मधल्या कालावधीमध्ये रमेशजी सुद्धा पक्षात आले, ज्याचा उल्लेख आदरणीय अनिकेतबाईंनी या ठिकाणी केला। आणि मग नंतर ही दोन वरिष्ठ मंडळी जी पुढच्या वेळेला त्यांचं मार्गदर्शन आम्हालाही त्या ठिकाणी नक्कीच स्थानिक पातळीवर काम करत असताना मिळणार आहे आणि ते होत असताना आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं नगर परिषदेच्या निवडणुकी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।